फायनली भेटलो आपण. कशात तुम्ही दोघी? मस्तच. किती दिवसांनी भेटतोय. वेळच जुळत नव्हती, काय करणार. वेळ जुळत नव्हती की वेळ काढत नव्हतो आपण? काढत नव्हतो असं म्हणू शकतेस. आपण खरंच मस्त आहोत का उगाच सांगतोय का स्वतःला समजावतोय की आपण आनंदात आहोत, मस्त आहोत? नेहमी हेच करतो आपण. विचार करायला हवा ग तुझ्या या वाक्यावर. खरंच कोणी पण आपल्याला विचारले की आपण काय म्हणतो? नाही, छान चाललंय, मस्त आहे मी, असंच बोलतो ना आपण. पण खरं सांगू असं नाहीये. मला तर इतका त्रास व्हायला लागलाय सगळ्या गोष्टींचा, कोणी समजूनच घेत नाही. हो ग, मलाही असंच वाटतंय. घरी तेच, बाहेर तेच, ऑफिसमध्येही तेच. सतत काहीतरी नकारात्मक जाणवायला लागले आणि अगदीच एकाकी वाटतंय ना. असं का होतंय? असं सगळ्यांना होतंय का आपल्यालाच होतंय? की फक्त आपल्याला वाटतंय? हे पण बदलायला पाहिजे ना. कोण बदलणार आणि कसं? आपल्यासाठी आपल्यालाच बदलावं लागणार. बरोबर आहे. पॉइंट आहे यात. मी सुद्धा ना खूप आधी वाचलं होतं कुठेतरी, कदाचित एक व्हॉट्सअप मेसेज आलेला वाटतं की परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला बदलावं लागेल. स्वतःला बदला. परिस्थिती खरंय. विचार बदला. आपल्याला बदल हवाय तर आपण इतरांनी बदलावं असं का म्हणायचं ना. आपल्याला बदल हवाय तर आपल्यालाच बदलायला लागणार आहे. बरोबर आहे. मी एक ऐकलंय इंग्लिश मध्ये पण सुविचार, बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन अदर्स. येस. म्हणजे जे तुम्हाला इतरांमध्ये बदलायला हवाय ना, तो बदल तुम्ही स्वतःमध्ये घडवा. अच्छा. म्हणजे आपल्याला काय करायला लागणार आहे परिस्थिती बदलण्यासाठी? स्वतःलाच बदलावं लागणार आहे. अगदी बरोबर. आणि आपण हे करू शकणार. येस, नक्की जमणार आपल्याला. फायनली. किती बरं झालं ना की आज आपण आपल्या मनातलं खरं बोलून दाखवलं. नाहीतर मस्त आहे म्हणून तशाच राहिलो असतो. हो ना, बऱ्याचदा किती जण तरी एकमेकींना आपण विचारतो ना मैत्रिणी भेटल्यानंतर, काय गो कशी आहेस तू, काय गो कशी आहेस तू, सगळ्या म्हणतात मस्तच. म्हणून म्हणतात की बोलण्याने प्रश्न सुटतात. मनातल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, व्यक्त झाल्या पाहिजेत, पण योग्य व्यक्ती पुढे. अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि मला माझ्या मैत्रिणींवरती खूप विश्वास आहे की तुमच्याकडे आलं की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून माझ्या कमी मैत्रिणी आहेत पण अतिशय छान आणि मला योग्य वेळी योग्य सल्ला देणाऱ्या मैत्रिणी आहेत. ओके. किती लकी आहे ना आपण. हो. आपल्याकडे अशा मैत्रिणी आहेत जिथं आपण मन मोकळं करू शकतो, जे आहे ते खरं सांगू शकतो. बरोबर. आता रोजच आपली भेट होणार नाही, पण तरी देखील मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करणार. मी माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी मी स्वतःला बदलणार आहे. आज ना आपण घरी गेल्यावर एक काम करूया. आपल्याला आपल्यातलं काय बदलायचं आहे हे लिहून काढलं तर मस्त आहे. मस्तच आयडिया आहे ग. नक्की लिहू आम्ही. नक्की लिहिणारच. ओके, चला तर मग एका नवीन, मला असं वाटतं की पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू ना तेव्हा आपण वेगळ्या असू. आत्तापासून एक नवीन नव्या पद्धतीने जगायला सुरुवात करूया. नवीन मार्ग आपल्याला आपोआप मिळत जातील आणि असं वाटतंय की सगळं आता नवीन आहे. आपला नवीन जन्म झालाय. फक्त आपण एवढाच निर्णय घेतलाय की आपल्याला स्वतःला बदलायचं. या निर्णयामुळेच किती छान वाटतंय. आणि त्यासाठीचं पहिलं पाऊल आहे आजच घ्यायचंय आपल्याला ते. आणि ते म्हणजे घरी गेल्याबरोबर आता मी काय करेन, मला काय बदलायचं आहे माझ्यातलं बरोबर, ते मी लिहीन. नुसतं विचार करून किती छान वाटतंय. खरंच झाल्यावर किती छान वाटतंय. माझं जग मला बदलायचंय तर मला बदललं पाहिजे. हो, करेक्ट. माझी जर परिस्थिती बदलावी असं जर मला वाटत असेल ना, तर मला बदललंच पाहिजे. आणि एकदा नाही, पुन्हा पुन्हा आपल्याला बदलावं लागणार आहे. जोपर्यंत आपले प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत आपल्याला बदलायचं आहे. फायनली दिस इज द सोल्युशन की मला बदलायचं आहे.